अहंकारी अर्जुन भाग 42. अदितीचा चेहरा पाहताच शकुंतला यांचा चेहरा एकदम उतरला. अदिती, तू सुद्धा आली आहेस का? अर्जुनने जेव्हा फोन केला होता तेव्हा मी फक्त त्याला आणि त्याच्या बाबांनाच इकडे यायला सांगितले होते. तू पण येणार आहेस हे मला माहीत नव्हते, त्या म्हणाल्या. अर्जुनने आपल्या आईचे हे बोलणे ऐकले आणि विचारले, आई, काय अर्थ आहे ग तुझ्या या बोलण्याचं? पण त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती. सासूबाई अचानक अशा प्रकारे का बोलत आहेत हे अदितीला समजले नाही. तिच्या मनात आधीच आपण मूल जन्माला घालण्यास योग्य नाही आहोत ही भावना दाटून आली होती. त्यातच आता सासूबाईंच्या ह्या शब्दांनी तिला अजूनच कचवटून टाकले आणि तिच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले. मी असे म्हणाले की ती सुद्धा ऑफिसमध्ये काम करून थकलेली असेल, मग तिला विनाकारण सोबत का घेऊन आलास? अशा म्हणत शकुंतला आपल्या बोलण्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न करू लागल्या. आई, तू घरात नाहीस? मी बाबांना फोन केला तर ते म्हणतात की मी निघालो आहे आणि आता थेट घरी येत आहे. मी स्वतः फोन करून विचारले तर तू म्हणतेस की तू आणि बाबा दोघांनी सायलीच्या घरी या. मग मी तिला सोबत घेऊन आलो तर तू विचारत आहेस की ती कशासाठी आली आहे? आपण सगळे कुटुंब म्हणून एकत्र असताना एक तिलाच वेगळे करायचे का? अर्जुन म्हणाला. अरे अर्जुन, मी तसे काही म्हणाले नाही रे. आता तुम्हा सगळ्यांना एक गोड बातमी द्यावी म्हणून मी बोलावले होते. घराला बांधण्याचे घर बनवू नकोस असे सांगत त्याने अर्जुनला काहीही बोलण्याची संधी न देता त्या तिथून निघून गेल्या. पण जाताना त्यांनी अदितीकडे साधे वळूनही पाहिले नाही. सासूबाईंचे हे वागणे पाहून अदिती अजूनच नाराज झाली. घराच्या डायनिंग टेबलावर जेवण वाढताना शकुंतला स्वतः सगळ्यांना आपल्या हाताने जेवण वाढत होत्या. पण अदितीला जेवण वाढताना त्याने अगदी नको असल्यासारखे जेवण वाढले. त्यांचे हे वागणे विकास आणि अदिती ह्या दोघांशिवाय इतर कोणाच्याही लक्षात आले नाही. आता सगळेजण इकडे लक्ष द्या. सर्वांसाठी ती गोड बातमी काय आहे तर माझी मुलगी सायली आई होणार आहे असे म्हणत शकुंतला यांनी आपल्या शेजारी बसलेल्या सायलीच्या तोंडात गुलाबजाम भरवून तिचे तोंड गोड केले. अर्जुन, आता समजले का मी तुला का बोलवले होते ते? तू मामा होणार आहेस रे, त्या म्हणाल्या. अर्जुनला हे ऐकून खरोखरच खूप आनंद झाला. सुनील गेल्यानंतर माझ्या बहिणीचे आयुष्य कसे होईल या विचारात तो असायचा. पण विकासमुळे त्याच्या बहिणीचे आयुष्य पुन्हा बहरले याचे त्याला मनापासून खूप समाधान वाटले. सायली असे म्हणत अर्जुनच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो स्वतः उठून सायलीच्या जवळ आला तेव्हा सायलीने अर्जुनच्या कमरेभोवती हात टाकून त्याला घट्ट मिठी मारली. वडील नसल्यामुळे तिने भावाच्या रूपात नेहमी वडिलांचेच स्थान पाहिले होते ना. अर्जुनने सुद्धा सायलीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, तू मला थेट मामाच्या पदावर बढती देत आहेस माझ्या सोन्या. असे म्हणत त्याने आपल्या हातातील मिठाई सायलीला भरवली आणि तिने ती आनंदाने खाल्ली. अखिलेश सुद्धा उठून पुढे आले आणि म्हणाले, सायली, मला तुझ्या बालपणातील सर्व क्षण अनुभवता आले नव्हते, पण ह्यावेळी मी तसे होऊ देणार नाही ग. माझे नातवंड ह्या पृथ्वीवर आल्यानंतर त्याच्या प्रत्येक पावलावर मी त्याच्यासोबत असेन असे म्हणत त्यांनी सुद्धा सायलीला गुलाबजाम भरवला. विकास उठून पुढे आला आणि म्हणाला, या जन्मात माझे प्रेम मला कधी मिळणारच नाही असे मला वाटत होते, पण मला माझे तेच प्रेम परत मिळाले. तिचा आनंद हाच माझा आनंद आहे. मी आता बाबा होणार आहे याचा मला खूप खूप आनंद होत आहे, पण तिच्या बाळपणाच्या कळ सहन करण्याची ताकद देवाने मला द्यावी. वाटल्यास तिच्या त्या सगळ्या वेदना मी स्वतः सहन करायला तयार आहे. आणि थँक्स सायली, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल, मला तुझा नवरा म्हणून स्वीकारल्याबद्दल आणि आता मला ही बढती दिल्याबद्दल असे म्हणत त्याने सुद्धा तिला गुलाबजाम भरवला. सगळ्यात शेवटी अदिती उठून पुढे आली आणि म्हणाले, सायली, तुला जे काही हवे असेल ते मला सांग, मी तुला ते बनवून देईन. लवकरात लवकर मला एक गोड भाचा देऊन टाक. आपण दोघी मिळून खूप धमाल करूया असे म्हणत तिने चमच्याने गुलाबजाम घेतला आणि ती सायलीला भरवण्यासाठी तिच्या तोंडाजवळ घेऊन आले.
तेवढ्या शेजारीच उभ्या असलेल्या शकुंतला यांनी अदितीच्या हाताला धक्का दिला आणि तो गुलाबजाम खाली पडला. अगं पुरे कर आता अदिती, सगळ्यांनी तिला गोड भरवले आहे, इतके गोड खाऊन तिचे पोट आत्ताच भरून जाईल, असे म्हणत त्यांनी सगळ्यांना जेवण करायला सांगितले. पण त्यांनी जे केले ते चुकून झाले नव्हते. पाहणाऱ्यांच्या नजरेत ती मिठाई चुकून खाली पडली होती, पण सासूबाईंनी हे मुद्दामच केले आहे हे समजून अदितीला खूप वाईट वाटले. तरीही कुणासमोरही आपली नाराजी न दाखवता तिने शांतपणे जमेल तितके जेवण खाल्ले आणि ती तिथून उठली. पण शकुंतला मात्र इतर सगळ्यांना काय हवे काय नको असे विचारून विचारून जेवण वाढत होत्या. पण त्यांनी अदितीला मात्र अदिती काहीतरी वाढून घे म्हणून साधे एका शब्दाने विचारले सुद्धा नाही. त्यांच्या हा अशा प्रकारचा निष्काळजीपणा फक्त अदितीच्याच नजरेस पडला. अर्जुन आपल्या बहिणीच्या आई होण्याचं आनंदात इतकं मग्न होता की त्याच्या ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्षच गेलं नाही. तिथे हजर असलेल्या इतर कोणाचेही या प्रकाराकडे लक्ष गेले नव्हते. म्हणूनच शकुंतला ह्याने अदितीला केलेला हा अनादर इतकं कोणाच्याही लक्षात आला नाही. सगळेजण जेवण करून हॉलमध्ये बसले होते. अदितीला अजून सायलीशी नीट बोलता आले नव्हते, म्हणून ती आता सायलीच्या जवळ आली आणि म्हणाली, सायली, डॉक्टरांनी काय सांगितले ग? वेळेवर गोळ्या घ्यायला सांगितल्या आहेत, तसेच फळे आणि हिरव्या पालेभाज्या जास्त खाण्यास सांगितले आहेत वहिनी. सायली म्हणाली, हो का? मग आता ह्यापुढे तू छान आराम कर. मी बनवलेल्या स्वयंपाकातील तुला काही कहावेसे वाटले तर मला सांग, मी बनवून पाठवून देईन, नाहीतर मी स्वतः घेऊन येईन, अदिती म्हणाली. सायलीने स्मित हास्य दिले आणि हो म्हणाले. तेवढ्या तिथे आलेल्या शकुंतला ह्यांनी अदितीला सायलीच्या शेजारी बसलेले पाहिले. जणू काही फार मोठा अनर्थ झाला आहे असं घाई गडबडीत त्या तिथे आल्या आणि त्याने सायलीला बाजूला सारून अदितीपासून दूर बसवले. अदिती, आता तुला सगळी गोष्ट समजली आहे ना? त्यातच जर तू आता झोपायला उशीर केलास तर उद्या तुला ऑफिसला जाण्यासाठी उशीर होऊ शकतो. तू आता निघायला हवे. तसेच मी माझ्या मुलीसोबत राहून तिच्या सर्व आवडीनिवडी आणि गरजांची काळजी घेईन. तू तिला हे आवडते ते आवडते असे म्हणून काहीतरी बनवून वारंवार इथे येऊन त्रास देऊ नकोस. बिचारी तू सुद्धा ऑफिस कामामुळे थकलेली असतेस. असे म्हणणाऱ्या शकुंतला यांचा बोलण्याचा खरा हेतू फक्त त्यांनाच माहीत होता. आपल्या इथे असणे सासूबाईंना अजिबात आवडत नाहीये, म्हणूनच त्या मला वारंवार असे बोलत आहेत असा विचार अदितीने मनाशीच केला. तिच्या मनाला खूप दुःख झाले तरी ते चेहऱ्यावर न दाखवता ती म्हणाली, ठीक आहे आत्या, तुम्ही म्हणतात तसेच होऊ दे, मी निघते, असे म्हणून ती तिथून उठली आणि अर्जुन जवळ येऊन म्हणाले, अर्जुन, आपण घरी जाऊया का? तिला असे वाटत होते की मी किती लवकर घरी जाईन आणि वॉशरूमचा दरवाजा बंद करून मनापासून जोरात रडेन. स्वतःचे दुःख आवरून धरताना आणि रडू दाबता दाबता तिच्या गळ्यामध्ये वेदना होऊ लागल्या होत्या. अगं अदिती, काय झाले ग? आता कुठे 8 वाजले आहेत? अजून थोडा वेळ थांबता आले असते ना, विकासने विचारले. अदितीने आपल्या सासूबाईंकडे पाहिले, पण त्यांचे चेहऱ्यावरील भाव मात्र ही इथून जितक्या लवकर निघून जाईल तितके चांगले असेच होते. पण सासूबाई अचानक इतक्या विचित्र का वागत आहेत हे न समजल्यामुळे अदिती मनातून पार गोंधळून गेली होती. तरी ही वेळ ह्याबद्दल विचारण्याची नाही. त्या आपल्या मुलगी आई होणारा या आनंदात आहेत आणि मला तो आनंद खराब करायचा नाही, असा विचार करून ती म्हणाली, नाही दादा, मी निघते. मला का माहीत नाही, पण थोडे अस्वस्थ वाटत आहे. मी घरी जाऊन आंघोळ करते, असे तिने सांगितले. हे ऐकून बायकांची मासिक पाळीची समस्या असावी असं अंदाज विकासने लावला आणि तो म्हणाला, ठीक आहे, तू जाऊन ये, पण अधूनमधून तू इथे येत जा. नक्की येईन दादा, असे म्हणत तिने अर्जुनकडे पाहिले आणि विचारले, अर्जुन, तुम्ही येत आहात का? त्याने अखिलेश यांच्याकडे पाहिले आणि विचारले, बाबा, तुम्ही येणार का? नाही रे बाळा, तुझ्या आईची सक्त आज्ञा झाली आहे. ती जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत मलाही इथेच राहावे लागेल.
त्यामुळे मी काही दिवस इथूनच ज्वेलरी शोरूमला ये जा करेन, अखिलेश म्हणाले. सायलीला आता आईबाबांची गरज आहे हे अर्जुनने समजून घेतले आणि तो म्हणाला, ठीक आहे बाबा, काळजी घ्या. आई, तू आणि सायली दोघीही स्वतःची काळजी घ्या. काही लागले तर मला फोन करा. त्यानंतर विकासकडे पाहत तो म्हणाला, शेवटी तू बाबाच्या पदावर पोचलास तर वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. असे बोलून अर्जुन आणि आदिती दोघंही तिथून निघून गेले. ते दोघे निघून गेल्यावर शकुंतला यांचे मन हलके झाले. त्यांनी आपल्या छातीवर हात ठेवला आणि म्हणाल्या, आई सुटले एकदाची, ती गेली. त्यांचे हे बोलणे नेमके विकासच्या कानावर पडले. विकासला त्याच्या सासूबाईंनी असे का म्हटले याचे कारण समजले नाही. पण सायली शकुंतला यांच्यापासून थोडी दूर उभी असल्यामुळे विकास तिच्या जवळ गेला. त्याने हळूच सायलीच्या कानात शकुंतला जे बोलल्या ते सांगितले आणि म्हणाला, आईंनी असे का म्हटले त्यांना विचारून बघ, असे सांगून तो तिथून निघून गेला. सायलीला सुद्धा तिची आई आज खूप विचित्र वागत आहे असे जाणवले होते. ती तिथेच बसून एकामागून एक घडलेल्या सर्व गोष्टी आठवू लागले. हो, जेव्हापासून आईने वहिनीला पाहिले आहे तेव्हापासून ती असेच वागत आहे. याआधी ती वहिनीशी कधीच अशी वागली नव्हती. ते दोघे घरी आले तेव्हा सुद्धा तिने दादाला म्हटले की मला वाटले फक्त तू आणि बाबाच येणार आहात. जेवायला बसल्यावरही तिने सर्वांना काय हवे काय नको ते विचारून वाढले, पण वहिनीला मात्र साधे विचारलेही नाही. सगळ्यांनी जेव्हा मला मिठाई भरवली तेव्हा आई गप्प होती, पण वहिनी जेव्हा मिठाई भरवायला आली तेव्हा आईने तिच्या हाताला धक्का देऊन मिठाई खाली पाडली आणि म्हणाले की सगळ्यांनी भरवले आहे ना, आता पुरे झाले, सर्वांनी भरलेले चालले. मग वहिनीचा तो एक घास मला जड झाला असता का, असं विचार करत ती तिथेच बसून राहिली. सायली, मी तुला दूध आणून देते, ते पिऊन झोप ग मुले, शकुंतला म्हणाल्या. त्यावर सायली काहीच बोलली नाही, फक्त तसेच बसून राहिली. तिला शकुंतला यांचे बोलणे ऐकूच आले नाही. तिच्या डोक्यात फक्त तिच्या आईने केलेल्या गोष्टीच सारख्या फिरत होत्या. शकुंतला यांनी दूध आणले आणि त्या सायलीच्या शेजारी बसल्या. त्याने तिच्या कांद्याला हात लावला तेव्हा सायली विचारातून बाहेर आली आणि तिने आपल्या आईकडे पाहिले. तिचा तो सुरकुतलेला चेहऱ्यावरचं न लपवता येणारा आनंद आणि बोलण्यातील उत्साह हे सगळे सायलीने पाहिले. आपली आई खूप दिवसानंतर इतकी आनंदी झाली आहे असा विचार करून सायली काहीच बोलले नाही आणि तिने हा विषय तिथेच सोडून दिला. तिने आईने दिलेले दूध पिऊन संपवले आणि म्हणाले, आई, मी आता झोपायला जाते, असे म्हणून ती निघून गेली. दुसरीकडे घरी आलेल्या आदितीला आपले रडू आवरणे कठीण झाले होते. ती तसेच धावत वॉशरूममध्ये गेली. तिने शॉवरचा नळ सुरू केला आणि त्या आवाजात ती मोठमोठ्याने रडू लागली. तिने ह्यापेक्षाही जास्त टोमणे मारलेले शब्द सहन केले होते, पण आज तिच्या सासूबाई तिच्याशी ज्या प्रकारे वागल्या ते मात्र ती सहन करू शकले नाही. इतक्यात अर्जुन खोलीत आला तेव्हा आदिती वॉशरूममध्ये असल्याचे पाहून त्याने आपले कपडे बदलले आणि तो मोबाईल पाहत बसला. सुमारे 15 मिनिटे उलटून गेली तरी आदिती बाहेर आली नाही. हे लक्षात आल्यावर त्याने हाक मारली. आदिती. आपल्या नवऱ्याचा आवाज ऐकून आदिती विचारातून बाहेर आली. तिने आपले अश्रू पुसले आणि म्हणाले, हो अर्जुन आले. असे म्हणून तिने शॉवर बंद केला, आपले ओले कपडे काढले आणि बाथरूम घालून ती खोलीत आली. अर्जुनचे आपल्याकडे लक्ष जाऊ नये असा बेताने ती हाताला लागतील ते कपडे घालण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये निघून गेली. ती बाहेर येईपर्यंत अर्जुन स्वतः फ्रेश होऊन आला होता. आदितीचे कुठेतरी हरवून जाणे त्याच्या लक्षात आले होते, म्हणूनच तो तिच्याजवळ आला. गॅलरीतून पौर्णिमेचे पूर्ण चंद्र न्याहाळत उभं असलेल्या आदितीला अर्जुनने पाठीमागून घट्ट मिठी मारली. त्याच्या खांद्यावर आपले डोके ठेवत तो म्हणाला, तू काहीही म्हण आदिती, तो पौर्णिमेचे चंद्र सुद्धा तुझ्या पुढे पिकाचा आहे, पण आज का माहीत नाही तो चंद्र मला खूपच जास्त सुंदर वाटत आहे, हे तुला माहीत आहे का, असे म्हणत अर्जुनने आदितीला स्वतःकडे वळवले. तिच्या डोळ्यात डोळे टाकून पाहत त्याने विचारले, काय झाले आदिती,
अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी अर्जुनकडे पाहत अदिती म्हणाले, अर्जुन, तुम्ही दुसरे लग्न का करत नाही? अदितीचे हे बोलणे ऐकून अर्जुन आपले पोट धरून जोरजोरात हसू लागला. अदिती हे सगळे सिरियसली सांगत असेल असं त्याने विचारच केला नव्हता. काही मिनिटापर्यंत पोट धरून हसल्यानंतर अजूनही हसत हसतच अर्जुन म्हणाला, इतकं छान जोक मारणे तू कुठून शिकलीस का अदिती? असे म्हणत तो पुन्हा हसू लागला. त्याच्या चेहऱ्याकडे एकटाक पाहत अदिती म्हणाली, अर्जुन, इट्स सिरियस. मी खरोखरच सांगत आहे. मला असे वाटते की मला मूल होण्यासाठी खूप जास्त वेळ लागू शकतो. ट्रीटमेंट घेऊनही मुले झाली नाहीत तर तोपर्यंत तुमचेही वय होऊन जाईल आणि मूल जन्माला घालण्याचे वय निघून गेले तर. म्हणूनच मी सांगत आहे की तुम्ही दुसरे लग्न करून घ्या, ती म्हणाली. आता तिचा गळा दाटून आला होता. जीवापेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या नवऱ्याला दुसऱ्या कुणा हवाले करण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. पण आज शकुंतला यांनी ज्या प्रकारे वर्तन केले होते त्याने तिला हा निर्णय घेण्यास भाग पाडले होते. आता अदितीच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर अर्जुनला समजले की ती या विषयावर खरोखरच खूप गंभीर आहे. हे समजताच त्याचा चेहरा एकदम गंभीर झाला. त्याने आपले हात छातीवर बांधले आणि तो तिच्या समोर उभा राहिला. तो म्हणाला, आता अचानक हा निर्णय घेण्याचे कारण काय? मी विचारू शकतो का? ते अर्जुन, आज सायली आई होणार आहे ही आनंदाची बातमी समजल्यानंतर सासूबाईंना सुद्धा आपल्या घरी लवकरात लवकर एखादे बाळ यावे अशी आशा नक्कीच असणार ना? तुम्हीच सांगा. त्यांनी जर आपल्याला ह्याबद्दल विचारले आणि मी त्यांना माझ्या ह्या कमतरतेबद्दल सांगितले तर त्या खरोखरच हे समजून घेतील का? याबद्दल मला शंका आहे अर्जुन. आणि त्यातच त्या ह्या गोष्टीला कशा प्रकारे घेतील याचीच मला खूप जास्त भीती वाटत आहे, ते म्हणाले. अदितीच्या मनात ही गोष्ट किती खोलवर रुतून बसली आहे हे समजून अर्जुनला खूप वाईट वाटले. तो तिच्या जवळ आला आणि अदितीचा हात पकडून तिथेच बाल्कनीमध्ये असलेल्या झोपाळ्यावर बसला. त्याने अदितीला आपल्या मांडीवर बसवून घेतले आणि तिच्या खांद्यावर आपले डोके ठेवून म्हणाला, एवढ्याशा गोष्टीसाठी इतके घाबरायचे असते का अदिती? आजच तर आपण ऑफिसमध्ये ह्याबद्दल बोललो होतो ना गं. तू इतक्या लवकर ते सगळे विसरून असा निर्णय घेत आहेस तर मग माझे काय होईल याचा तू कधी विचार केलास का? तुला जेव्हा ह्या घरातून पाठवले होते त्या क्षणापासून मी खरोखरच माझ्या स्वतःच्या भानमध्ये नव्हतो गं. असे असताना तुला माझ्यापासून दूर करून मी दुसऱ्या कोणत्या तरी मुलीसोबत आनंदाने राहीन असा विचार तू कसं काय करू शकलेस? माझ्यासाठी फक्त तू महत्त्वाची आहेस अदिती. आईने जर याबद्दल विचारले तर मी स्वतः तिच्याशी बोलेन. तू ह्याबद्दल अजिबात बोलू नकोस. अशा शब्दात त्याने तिला धीर दिला. अर्जुनने दिलेल्या या धैर्यामुळे आणि सांत्वनाच्या शब्दामुळे अदितीचे मन थोडे हलके झाले. ती त्याच्याकडे वळली आणि तिने अर्जुनच्या गळ्याला घट्ट मिठी मारली. ती सॉरी अर्जुन म्हणत पुन्हा हुंदके देऊन रडू लागली. तिला जर असेच सोडले तर ती रात्रभर रडतच बसेल असं विचार त्याने केला. अर्जुनने अदितीच्या गळ्याजवळ आपल्या ओठांनी प्रेमात स्पर्श करण्यास सुरुवात केली. तेव्हा अदितीने त्याच्या शर्टची कॉलर घट्ट पकडली. त्याने तिचा चेहरा आपल्या हातांच्या वंजळीत घेतला आणि तिच्या डोळ्यातील अश्रू अंगठ्याने पुसले. तिच्या डोळ्यांना ओठांनी स्पर्श करत तो म्हणाला, यापुढे अगदी आनंदाने सुद्धा मला ह्या डोळ्यात अश्रू पाहायचे नाहीत. तेव्हा अदितीने सुद्धा आपल्या नवऱ्याला स्वतःपासून दूर न करता त्याला पूर्ण साथ दिली. कित्येक मिनिटांपर्यंत एकमेकांच्या प्रेमात हरवलेल्या या जोडीला बाहेरील थंड हवेच्या झुळकीने पुन्हा भानावर आणले. दोघांनाही आता बोलण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यांना फक्त शांतता हवी होती. अर्जुनने काहीही न बोलता तिला आपल्या कडेवर घेतले आणि तो खोलीत आला. त्याने तिला बेडवर अगदी नाजूकपणे झोपवले आणि बाल्कनीचा दरवाजा बंद केला. तो तिच्यावर अधिकच वाकला आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला. अदिती सुद्धा आपल्या नवऱ्याचा प्रेमाचे उत्तर प्रेमानेच देत होती. तिने आत्ताच घातलेले कपडे आता जमिनीवर पडले होते. त्यांच्या या सुंदर शृंगाराला पाहून तो पौर्णिमेच्या चंद्रसुद्धा लाजेने ढगांच्या
आडून नाहीसा झाला. मनातील सर्व गोंधळ दूर झाल्यामुळे अदिती अगदी थकली होती आणि तिने अर्जुनच्या छातीवर डोके ठेवून शांतपणे सुखाची झोप घेतली. पण अर्जुनची झोप मात्र उडून गेली होती. अदिती आज अचानक असे का बोलले असेल? कारण काहीही असो, पण तिचे हे रिपोर्ट घेऊन मी स्वतः दुसऱ्या एखाद्या मोठ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, असा विचार करता करता त्यालाही हळूच झोप लागली. रात्री सायलीजवळ आलेल्या विकासने विचारले, सायली, तू तुझ्या आईला त्याबद्दल विचारलेस का? ते विकास, आई खूप आनंदी आहे आणि त्यांना इतके आनंदी पाहिल्याची ही कित्येक वर्षानंतरची पहिलीच वेळ आहे. म्हणूनच मला त्यांना याबद्दल विचारण्याचे धाडस झाले नाही, सायली म्हणाली. विकासने थोडा वेळ विचार केला. सायलीला सध्या काहीही सांगायला नको. जर तिला वाईट वाटले तर ते तिच्यासाठी आणि पोटात असलेल्या आमच्या बाळासाठी त्रासदायक ठरेल, असा विचार करून तो काही न बोलता गप्प बसला. पण अदितीसोबत नक्की काय घडले आहे हे त्याला जाणून घ्यायचेच होते. ठीक आहे सायली, तू दमली असेल ना, आता झोप, असे म्हणत त्याने तिला झोपावले. तिच्या डोक्यावरून हात फिरवत विकास तिथेच बसून विचार करू लागला. हां, आपली स्वतःची मुलगी म्हटल्यावर सासूबाईंनी किती पटकन बदलल्या. तिथे अदितीला मात्र त्रास सहन करावा लागत आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही का? ती सुद्धा सकाळी उठून काम करूनच ऑफिसला जाते हे त्यांना समजले नाही का? समजा ह्याच वेळी माझी बहीण अदिती सुद्धा गरोदर असती तर मग त्यांनी काय केले असते? शास्त्राप्रमाणे 2 गरोदर स्त्रियांनी एकाच छताखाली एकत्र वावरू नये असे म्हणतात. अशा वेळी सुद्धा त्यांनी माझी मुलगीच महत्त्वाची म्हणून इथेच येऊन राहणे पसंत केले असते का? असा विचार करत असतानाच त्याच्या डोळ्यासमोर अदितीचा तो सुकलेला चेहरा आला. तेव्हा त्याचे मन अगदी हळहळले. ह्याविषयी आपण अर्जुनसोबत सुद्धा बोलले पाहिजे, असा विचार त्याने केला. तो थोडा वेळ बाल्कनीमध्ये जाऊन उभा राहिला आणि आपल्या आईबाबांच्या फोटोशी बोलत म्हणाला, तुमच्या दोघांपैकी कोण माझ्यासोबत आहात हे मी पाहतो, असे म्हणून त्याने बाहेरील थंड हवेचा आनंद घेतला आणि नंतर तो येऊन झोपला. अर्जुन लवकर ऑफिसमधून घरी गेल्यामुळे मनू दुसरे काम करत बसला होता. तारा सुद्धा दुसऱ्या एका कामात व्यस्त होती. का माहीत नाही, पण आज सकाळपासूनच आकाश लाल झाले होते आणि पाऊस येण्याची चिन्हे दिसत होती. मनू आणि तारा दोघंही कामात इतके मग्न होते की वेळ कधी निघून गेला हे दोघांनाही समजले नाही. ऑफिसमधील इतर सर्व लोक निघून गेले होते. ऑफिस बंद करण्यापूर्वी पिऊनने सर्व बाजू तपासून पाहिल्या तेव्हा तारा अजूनही तिथेच असल्याचे त्याला दिसले. तो तिच्याजवळ आला आणि म्हणाला, मॅडम, आधीच 7:30 वाजले आहेत, तुम्ही घरी जाणार नाही का? तेव्हा कुठे तिला वेळेचे भान आले. ओ हो, सॉरी सोमू दादा, मी विसरलेच असे म्हणत ती उठून निघणारच होती. तेवढ्यात मनूसुद्धा आपल्या केबिनमधून बाहेर आला. मनूला पाहून सोमू म्हणाला, ओ हो मनू सर, तुम्ही सुद्धा इथेच आहात का? हो रे सोमू, काय करणार, थोडे अर्धवट राहिलेले काम होते, ते जर तसेच सोडले तर पुढेच ढकलले जाते, म्हणून करत बसलो होतो. आता कुठे संपले, असे म्हणत मनूने आळस दिला. सोमू दादा बाय, असे तारा म्हणाली आणि मनूकडे पाहत सर बाय असे तिने सांगितले. मनू सुद्धा म्हणाला, ठीक आहे बाय, नीट काळजीपूर्वक जा, असे बोलून त्याने आपल्या बाईकची चावी घेतली आणि तो पुढे आला. ते दोघे गेल्याचे पाहून सोमूने पूर्ण ऑफिस तपासले आणि मी आता कुलूप लावून निघत आहे, असे स्वतःचेच म्हणत 5 मिनिटांनंतर ऑफिस लॉक करून तो निघून गेला. ऑफिसच्या बेसमेंटमध्ये खूप जोरात वारा सुटला होता. हळूहळू ते लाल झालेले आकाश आता काळेभोर होऊ लागले होते. कुठेतरी दूर जोराचा पाऊस सुरू झाले असल्यामुळे वारा खूप थंड वाहत होता. ताराच्या मोबाईलमध्ये कॅब बुक होत नव्हती. ती खूप घाबरून इकडे तिकडे पाहत होती. एखादी रिक्षा जरी मिळाली तरी निघून जावे असा ती विचार करत होती. पण तिच्या दुर्दैवाने तिथे एकही रिक्षा मिळत नव्हती. तेवढ्यात मनू आपली बाईक सुरू करून तिथे आला. ताराला तिथे उभे राहिलेले पाहून त्याने विचारले, काय झाले? मनूला समोर पाहिल्यावर ताराला मनातून थोडा धीर मिळाला. सर, मोबाईलमध्ये कॅब बुक होत नाहीये आणि एकही रिक्षासुद्धा मिळत नाहीये.
आता ह्या वेळेत तर नक्की काय करावे हे सुचत नाही आहे. माझे घर काही चालत जाणे इतके जवळ नाही आहे, तारा भीतीने म्हणाले. हो, ठीक आहे, या माझ्यासोबत, मीच तुम्हाला सोडतो, मनू म्हणाला. सर तुम्ही? पण तुमच्या घराचा रस्ता पूर्ण वेगळा आहे ना, तिने विचारले. तो मंद हसला. म्हणून काय झालं? तुम्हाला इथे असे सोडून जाऊ का तारा? या बसा, नंतर पावसात अडकलो तर जास्त त्रास होईल, तो म्हणाला. तारालाही त्याचे बोलणे पटले आणि ती मनूच्या मागे बसली. आजकाल तारा कुर्ता घालू लागली होती, पण आज तिने कॉर्सेट ड्रेस घातला होता. मनूने मागे बसलेल्या ताराला विचारले, निघायचे का? हो सर, ती म्हणाली. म्हणून तारा राहते त्या अपार्टमेंटच्या दिशेने निघाला. ते अपार्टमेंट ऑफिसमधून 5 किलोमीटर दूर होते आणि वाटेत एक फ्लायओव्हर सुद्धा होता. मनूने बाईकचा वेग थोडा वाढवला होता. वेग वाढवल्यामुळे ताराचा तोल जाऊ लागला. तिने मनूच्या कमरेभोवती हात टाकले आणि त्याच्या पाठीवर तोंड टेकून ती बसली. मनूच्या अंगावर एकदम शहारे आले. तो जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर अपार्टमेंटमध्ये पोहोचण्याचा विचार करत होता, पण तसे झाले नाही. ते बरोबर फ्लायओव्हरवर चढले आणि अवघ्या 1 मिनिटात मुसळधार पाऊस सुरू झाला. अवघ्या काही सेकंदात ते दोघंही पूर्णपणे भिजले. या रस्त्यावर कुठेही बाईक थांबवायला आडोसा नव्हता, त्यामुळे मनूला तसंच पावसात बाईक चालवावी लागली. अपार्टमेंटमध्ये पोहोचेपर्यंत दोघंही पावसामुळे पूर्ण ओले झाले होते आणि थंडीने थरथर कापत होते. बाईकवरून खाली उतरून तारा म्हणाली, मनू सर, तुम्ही खूप भिजला आहात, चला आमच्या घरी. पण मनू म्हणाला, इट्स ओके तारा, मी निघतो. अहो सर, मी तुम्हाला सांगत आहे ना, या. तुम्ही इथून तुमच्या घरी जाऊ शकत नाही, तुमचे घर खूप लांब आहे. त्यातच तुम्ही असे ओले चिंब होऊन गेलात तर उद्या सकाळी तुम्हाला थंडी वाजून ताप येईल. असे म्हणत तिने त्याचे काहीही ऐकले नाही आणि ती त्याच्या बाईकची चावी काढून घेऊन आत गेली. मनू तिच्या मागे धावला आणि म्हणाला, तारा, बाईकची चावी दे. पण तिने त्याचे बोलणे ऐकलेच नाही आणि ती आपल्या फ्लॅटकडे पळाली. तो सुद्धा तिच्या मागे मागे पळत गेला. तारा आपल्या फ्लॅटच्या आत गेली. ती एक टॉवेल घेऊन हॉलमध्ये येईपर्यंत मनू तिथे पोचला. तारा, नाटक करू नको, चावी दे, असे म्हणत तो तिच्या जवळ आला. पण ती घरात इकडे तिकडे पळू लागली. नाही मनू सर, आधी डोके पुसा, असे म्हणत ती त्याच्या हाती न लागता संपूर्ण घरात पळत होती. तारा, प्लीज चावी दे, असे म्हणत तो तिच्या मागे आला. त्याने तिला स्वतःकडे ओढले. तिच्या कमरेभोवती हात टाकून तिने तिचा हात घट्ट पकडला. पण दोघेही ओले असल्यामुळे पाय घसरला आणि ते एकमेकांच्या अंगावर जमिनीवर पडले. मनू खाली पडला आणि तारा त्याच्या अंगावर पडली. अचानक पडल्यामुळे दोघांचे ओठ एकमेकांना टेकले. त्या क्षणी दोघांच्याही अंगात जणू विजेचा करंट आल्यासारखे झाले. तेवढ्यात मोठा विजांचा कडकडाट झाला आणि लाईट गेली. ते दोघे त्या अंधाऱ्या घरात तसेच राहिले. मनूचे हात तिच्या कमरेभोवती तसेच होते. ताराचे हात त्याच्या छातीवर होते. वीज चमकली तेव्हा दोघांनी एक क्षणी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहिले, पण दोघांनाही एकमेकांपासून दूर जाण्याची इच्छा नव्हती. त्याने तिची कंबर अजूनच घट्ट पकडली आणि तिच्या ओठांवरील पकड अधिकच दीर्घ केली. सुरुवातीला ती थोडी झटापट करत होती, पण नंतर त्याच्या मऊ ओठांच्या स्पर्शाने ती स्वतःला आवरू शकली नाही आणि तिने त्याला पूर्ण साथ दिली. कित्येक मिनिटापर्यंत एकमेकांच्या ओठांमधील मध चाकल्यानंतर अचानक झालेला मोठ्या विजांच्या कडकडाटाने मनू भानावर आला. आपण नक्की काय केले याची जाणीव त्याला झाली. हे योग्य की अयोग्य ह्याचा विचार करण्याचा परिस्थितीतही तो नव्हता. तेवढ्यात अचानक लाईट आली आणि त्याने ताराच्या चेहऱ्याकडे पाहिले. ती डोळे मिटून पूर्णपणे त्याच्या ओठांच्या स्वाधीन झाली होती. हळूहळू तिच्या ओठांना मुक्त करत मनूने अडकळत तिचे नाव घेतले, तारा. तेव्हा कुठे तिलाही आपण काय करत होतो ह्याची जाणीव झाली. ती हळूच त्याच्या अंगावरून उठली आणि तिने जमिनीवर पडलेल्या टॉवेल त्याचा हातात दिला. ती म्हणाली, सर, आधी डोके पुसून घ्या, नाहीतर थंडी वाजेल. बाजूलाच गेस्ट रूम आहे, तिथे जाऊन गरम पाण्याने आंघोळ करा आणि बाथरोब घालून या. तोपर्यंत मी तुमच्या कपड्यांची व्यवस्था करते. असे बोलून ती तिथे साधी थांबलीही नाही. ती धावत स्वतःच्या खोलीत गेली.
दरवाजा बंद केला आणि पाठीशी दरवाजाला टेकून तसेच बसून राहिली. तिच्या हृदयाचे ठोके तिला स्वतःला ऐकू येतील इतक्या जोरात पडत होते. मी हे काय केले? या सरांनी सुद्धा मला स्पर्श केला, असे म्हणत तिने आपल्या ओठांवरून हात फिरवला आणि न सांगता तिच्या गालावर लाली आली. तिचे गाल लाल झाले होते. आता जाऊन मी ह्या सरांना तोंड कसे दाखवू ह्या विचाराने तिला खूप संकोच वाटत होता. पण तिच्याकडे दुसरा कोणताही उपाय नव्हता, कारण आता मनू तिच्या घरच्या गेस्ट होता. तिने लगेच ऑनलाईन कपडे ऑर्डर केले आणि स्वतः वॉशरूममध्ये जाऊन गरम पाण्याने आंघोळ करून आली. मनू घरात असल्यामुळे तिने फुल साईज पॅन्ट आणि ओव्हर साईज टी शर्ट घातला. मनू आंघोळ करून पांढऱ्या रंगाचा बाथरोब घालून बाहेर आला. तो बाहेर येईपर्यंत घराचे बेल वाजले. कोण आहे हे पाहण्यासाठी मनूने दरवाजा उघडला तर तिथे डिलिव्हरी बॉय उभा होता. सर, तुमची ऑर्डर, असे म्हणत त्याने कपड्यांची बॅग दिली आणि तो निघून गेला. मनूने ती बॅग घेतली आणि खोलीत जाऊन ते कपडे पाहिले व अंगात घातले. ताराने त्याच्याच मापाचे बघून कपडे ऑर्डर केले होते. नॉट बॅड, असे मनू स्वतःशीच म्हणाला. खोलीतून बाहेर आलेले तारा स्वयंपाकघरात गेले. तिने दूध घेतले आणि दोघांसाठी कॉफी बनवली. ती फिल्टर कॉफी बनवण्यात फटाईत नव्हती, पण इन्स्टंट कॉफी पावडर वापरून छान कॉफी बनवायची. तिने दोघांसाठी कॉफी तयार केली. तेवढ्यात मनूसुद्धा त्याच्या खोलीतून बाहेर आला. मीच जर अशी लाज धरून बसले तर त्यांच्याशी बोलणार कशी? आता ते माझ्या घरचे पाहुणे आहेत, असा विचार करून तिने आपले मन घट्ट केले. सर, कॉफी, असे म्हणत तिने त्याला कॉफी आणून दिली. कॉफी पिता पिता मनू म्हणाला, हां, छान आहे. न्यूयॉर्क शहरात वाढले असूनही कॉफी छान बनवतेस. त्यावर ती काही बोलली नाही. तिने फक्त होकारार्थी मान हलवली. दोघांमध्ये कोणतीही बोलणी नव्हती, पण ती शांतता सुद्धा मनाला सुकवणारी वाटत होती. कॉफी पिऊन संपवल्यानंतर ताराने विचारले, सर, जेवायला काय हवे? तू स्वयंपाक सुद्धा करतेस का? मनूने विचारले. अहो सर, मला फक्त 1-2 पदार्थ बनवता येतात. ते सुद्धा मी आजकाल यूट्यूब पाहून शिकत आहे. कधी कधी त्यात काहीतरी कमी जास्त होऊन जाते. मी माझ्या स्वयंपाकाचा प्रयोग तुमच्यावर करणार नाही, घाबरू नका. मी हॉटेलमधून जेवण ऑर्डर करते, ती म्हणाली. मनू काहीही न बोलता स्वयंपाकघरात गेला आणि तिथे काय काय आहे हे पाहू लागला. तिथे मॅगीचे पॅकेट, पोहे, उपमाचा रवा, तांदूळ आणि काही भाज्या होत्या. त्याने विचारले, तुला भाज्या चिरता येतात का? त्यावर ती म्हणाली, हो येते. पण सर, तुम्ही स्वयंपाक करणार का? ताराने विचारले. हो का? मला स्वयंपाक करता येत नाही असं वाटतं का तुला? त्याने विचारले. अहो तसं नाही सर, मी सहज विचारलं. ती म्हणाली, ठीक आहे, आता इकडे ये, असे म्हणून त्याने तिला कांदा आणि टोमॅटो चिरून द्यायला सांगितले. तसेच एका पातेल्यात पाणी ठेवून त्यात 4 अंडी उकडायला ठेवले. ताराने कांदा चिरून दिल्यानंतर त्याने एका कुकरमध्ये तेल टाकून त्यात खडे मसाले घातले. नंतर कांदा, आले, लसूण पेस्ट आणि टोमॅटो घातला. ते सर्व मऊ शिजल्यानंतर त्यात बिर्याणी मसाला, गरम मसाला आणि तिखट घातले. नंतर उकडलेली अंडी काढून त्याची टरफले सोलून ती कुकरमध्ये टाकली आणि छान परतून घेतली. त्यानंतर त्यात पाणी आणि चवीनुसार मीठ घालून योग्य प्रमाणात मिश्रण तयार केले आणि तांदूळ टाकून कुकरचे झाकण बंद केले. म्हणून इतक्या व्यवस्थितपणे स्वयंपाक केल्याचे पाहून तारा म्हणाली, सर, तुम्ही खरोखरच इतकं छान स्वयंपाक करता हे मला माहीतच नव्हते. मी घरापासून दूर एकटा राहत असल्यामुळे जगण्यासाठी स्वयंपाक शिकणे माझी गरज बनली होती. पण हळूहळू मला स्वतःलाच स्वयंपाक करणे आवडू लागले. मनू म्हणाला. म्हणू सर, तुम्ही खरोखरच खूप चवदार स्वयंपाक करता. खरं सांगायचं तर तुमच्याशी जी मुलगी लग्न करेल ती खूपच नशीबवान असेल सर, असे ताराच्या तोंडून चुकून निघून गेले. ताराचे हे बोलणे ऐकून मनूला जेवता जेवता जोराचा ठसका लागला. तारा लगेच त्याच्या जवळ आली. तिने त्याच्या डोक्यावर हळूच तापट मारली. त्याला पाणी प्यायला दिले आणि त्याची पाठ तोपटली. सर, जरा वर बघा, तो पंखा किती जोरात फिरत आहे, असे ती म्हणाली. तेव्हा मनूला खूप जोरात हसू आले. अहो तारा, पंखा फिरणार नाही तर काय धावणार आहे का? मनू म्हणाला. असे म्हटल्यावर तिलाही तसेच वाटले आणि ती म्हणाली, हो ना,
पण मला जेव्हा जेव्हा असा खोकला यायचा तेव्हा माझी आई नेहमी असेच करायची. तेव्हा आम्ही सुद्धा पंख्याकडे पाहत राहायचे. मला ह्या गोष्टीबद्दल कधी प्रश्न विचारावास असे वाटलेच नाही. तेव्हा कुठे मनूला समजले की तारा वाईट मनाची मुलगी नाहीये, तिच्यामध्ये एक निरागसपणा आहे. ठीक आहे, आता मी पंख्याकडे पाहू का, असे त्याने खोकत खोकतच विचारले. तिने सांगितले की पाहिल्यावर कदाचित खोकला थांबेल. तिच्या सांगण्यावरून त्याने पंख्याकडे पाहिले आणि त्याचा खोकला खरोखरच थांबला. दोघांचे जेवण संपल्यावर मनूने घरी जाण्यासाठी बाहेर पाहिले, पण पाऊस अजूनही सतत पडतच होता. सर, या पावसात तुम्ही बाहेर कसे जाणार? आज तुम्ही इथेच थांबा आणि उद्या सकाळी लवकर निघून जा, तारा म्हणाले. मनूलाही तिचे बोलणे योग्य वाटले, पण एका एकट्या राहणाऱ्या मुलीच्या घरात मी कसा थांबू ह्या विचाराने त्याला थोडा संकोच वाटत होता. इट्स ओके तारा, मी कॅब बुक करण्याचा प्रयत्न करतो, तो म्हणाला. त्यावर तिने त्याच्या हातातील फोन हिसकावून घेतला आणि म्हणाली, मी काही तुम्हाला खाऊन टाकणार नाही सर, प्लीज आजचा एक दिवस इथेच थांबा. रोज मला इथे एकटे राहताना खूप एकटेपणा वाटतो, पण आज माझ्याशी बोलायला कोणीतरी आहे ही भावनाच माझ्यासाठी खूप नवीन आहे. आधी जेव्हा माझी आई माझ्या खोलीत येऊन बोलायची तेव्हा मी म्हणायचे की आई बस कर, मी खूप थकले आहे आणि मला झोपायचे आहे, असे म्हणून मी झोपून जायचे. पण माझी आई माझ्या ओरडण्याचा अजिबात राग मानत नव्हती. मी झोपल्यावर ती माझ्या डोक्यावर हात फिरवायची, तिला जे सांगायचे आहे ते सांगायची आणि माझ्या कपाळाला स्पर्श करायची. मी पूर्ण झोपल्यानंतरच ती माझ्या खोलीतून बाहेर जायची. पण आता त्यांना फक्त व्हिडिओ कॉलवरच पाहून बोलावे लागते. मी जेव्हा बोलते तेव्हा तिकडे सकाळची वेळ असते, त्यावेळी त्या अजून झोपलेल्याच असतात. माझे बाबा सुद्धा तसेच आहेत. मी माझ्या आई बाबांना खूप मिस करत आहे, असे म्हणत तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिच्या जवळ आलेला मनूने ताराचे अश्रू पुसले आणि विचारले, मग तू न्यूयॉर्कला परत जाऊ शकतेस ना? नाही, मी न्यूयॉर्कला परत जाणार नाही. मला इथे राहायला खूप आवडते. म्हणूनच मी माझ्या दादाला सांगितले आहे की आपला व्यवसाय इथे स्थलांतरित करता येईल ना. त्याने सुद्धा यावर विचार करून एका निर्णयावर येतो असे सांगितले आहे. त्यामुळे तोपर्यंत मी सुद्धा काम नीट शिकून घेतले तर माझ्या दादाला त्याच्या कामात मदत करू शकेन ना, ती म्हणाले. तेव्हा कुठे मनूला आठवले की ही कोणी साधी कर्मचारी नाही, तर आपल्या कंपनीची इन्व्हेस्टर आहे. त्याने आपल्या चेहऱ्यावर एक लहान असे स्मितहास्य आणले आणि म्हणाला, हा खरोखरच खूप छान विचार आहे आणि तुझे घरचे लोक तुझे ऐकतात ही नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे. असो, तुझ्या शब्दाखातर आणि तुझ्यासाठी मी आजचा दिवस इथेच थांबतो. थँक्यू सर, असे म्हणत ती स्वयंपाकघरात गेली. ती दोघांसाठी कॉफी बनवून घेऊन आली आणि म्हणाली, घ्या सर कॉफी. तसेच चला, माझ्या खोलीत एक बाल्कनी आहे आणि तिथे झोपाळा सुद्धा आहे, आपण तिथे बसून गप्पा मारूया. मनूला का माहीत नाही, पण तिच्याशी अजून बोलावे, तिच्याबद्दल अजून जाणून घ्यावे असे वाटत होते. त्याने तिच्या बोलण्याला नकार न देता होकार दिला आणि तो तिच्या मागे मागे गेला. तिची खोली खूपच सुंदर होती. इतर सर्व मुलींसारखे तिने मोठमोठे टेडी बेअर किंवा बाहुल्या ठेवल्या नव्हत्या, तर खोली अगदी क्लासी पद्धतीने सजवून ठेवली होती. तिच्या खोलीच्या बाल्कनीमध्ये असलेल्या झोपाळ्यावर तो येऊन बसला. ती सुद्धा त्याच्या शेजारी येऊन बसली. कॉफी पिता पिता मनू म्हणाला, आता सांग तारा, तुला माझ्याशी काय बोलायचे होते? आपण दोघे रात्री उशिरापर्यंत एकत्र बसून गप्पा माराव्यात इतके जवळचे मित्र आहोत का आपण? मनूने विचारले. तारा सुद्धा कॉफी पिता पिता हो ना, खरंच की, असे म्हणत ती म्हणाली, सर, आपण एकत्र बसून गप्पा मारल्या तरच आपले मैत्री पर्व सुरू होऊ शकते किंवा आपण जवळचे मित्र होऊ शकतो ना. हा मुद्दा नक्कीच नोंदवून घेण्यासारखा आहे मिस तारा, मनू म्हणाला. आता तू सांग, आपण काय बोलायचे आणि कोणत्या विषयावर बोलायचे? सर, तुम्ही मला तुमच्याबद्दल आणि तुमच्या कुटुंबाबद्दल सांगा, ताराने विचारले. माझ्या कुटुंबाबद्दल जाणून घेऊन तू काय करणार आहेस? मनूने विचारले. सर, मी आता माझ्या कुटुंबाबद्दल तुम्हाला सांगितले ना,
त्याने तुमचा काही फायदा झाला का? नाही ना. फक्त एकमेकांबद्दल जाणून घेण्यात काहीच गैर नाही असे मला वाटते. तुमची इच्छा असेल तर सांगा, नाहीतर राहू दे. कॉफी पिऊन झाल्यावर तुम्ही जाऊन झोपा आणि मी सुद्धा झोपते, असे म्हणत तिने आपला चेहरा पाडला. तिचा असं कोणीच मित्र नव्हता, त्यामुळे मनूला कसा तरी करून आपला मित्र बनवावे अशी तिची इच्छा होती. पण मनूने तिला साथ न देता नेहमीप्रमाणेच उत्तर दिले होते. हां, असे म्हणत मनूने आपला गळा साफ केला आणि म्हणाला, माझ्या कुटुंबात आम्ही तिघेजण आहोत. आपल्याच ऑफिसमध्ये काम करणारी राधाताई, मी आणि माझ्या पाठीवर माझी बहीण तसेच माझी आई. बस इतकेच आम्ही आहोत. बाबा हयात नाहीत. मी माझं उच्च शिक्षण परदेशातून पूर्ण करावं म्हणून एज्युकेशन लोन काढून बाहेर गेलो होतो. त्यानंतर माझ्या ताईने इथेच नोकरी करत माझ्या बहिणीचे लग्न लावून दिले आणि तिचे बाळंतपण सुद्धा केले. या सगळ्यासाठी तिचे खूप पैसे खर्च झाले आहे. शिवाय आता अजून 3 लाखांचे कर्ज बाकी आहे. ते कर्ज फेडल्यानंतरच मी विक्रम सरांशी लग्न करेन अशी अट तिने ठेवली आहे. तसेच माझं घर तुझ्या ह्या फ्लॅटसारखं अजिबात नाही आहे. ते जुन्या काळातील घर आहे. तिथे कोणतेही ऐशोआरामाचे जीवन नाही. स्विच चालू केला की नळातून पाणी येत नाही. तिथे चूल पेटवावी लागते. प्रत्येक खोलीला जोडलेले स्वतंत्र बाथरूम नाही. सगळ्यांसाठी मिळून एकच बाथरूम आहे. म्हणू म्हणाला. हां सर, खरं सांगू का, या गोष्टी अजिबात महत्त्वाच्या नाहीत सर. कारण काय आहे माहीत आहे का, आपल्यासोबत जर आपल्या मनाला आवडणारी माणसं असतील तर खरोखरच ह्या सगळ्या गोष्टी काहीच मोठ्या वाटत नाहीत सर. एकत्र कुटुंब असतं ना, ते दिसायलाच किती सुंदर असतं. तारा एखाद्या वेगळ्याच विचारात हरवून गेल्यासारखी म्हणाली. ताराच्या ह्या बोलण्यावर मनूने पुढे काहीच उत्तर दिले नाही. तसेच ती सुद्धा पुढे काही बोलली नाही. दोघेही तसेच शांत बसून राहिले. खूप वेळ उलटून गेल्यावर मनूला आपला कांदा जड झाल्यासारखं वाटला. म्हणून त्याने बाजूला वळून ताराकडे पाहिले. ती बसल्या बसल्याच त्याच्या खांद्यावर झोपी गेली होती. त्याने तिला हाक मारली, पण ती एकदा झोपली की इतक्या लवकर उठत नाही ही गोष्ट त्याला माहीत नव्हती. तो स्वतः उठला आणि त्याने ताराला आपल्या कडेवर उचलून घेतले. तिला तिच्या खोलीत आणून बेडवर झोपवले आणि तिच्यावर चादर पांघरली. तो स्वतःशीच म्हणाला, तारा, तू कोणत्याही परिस्थितीत माझ्यावर प्रेम करू नकोस. कारण माझे घर तुला अजिबात साजेसे नाही. आम्ही गरीब आहोत. तुझ्या डोक्यात चुकूनही असं विचार येऊ नये म्हणूनच मी तुला आधीच सावध करण्यासाठी हे सगळे सांगितले आहे. तू न्यूयॉर्क शहरात स्वतःची कंपनी चालवणारी मुलगी आहेस. तुझ्या एका शब्दावर अख्खी कंपनी इथे स्थलांतरित करण्यासाठी ताकद तुझ्याकडे आहे. मी तुला कधीच सोडणार नाही असं विचार करत तो तिच्याकडे एकटाक पाहत राहिला, पण त्याचे मन मांडले नाही. त्याने तिच्या कपाळाला ओठाने अलगद स्पर्श केला आणि तो तिथून निघून गेला. तारा मात्र स्वप्नातच तो प्रेमळ स्पर्श मिळाल्यासारखी हळूच हसली आणि तसेच झोपून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अदितीला जाग आली तेव्हा ती आपल्या नवऱ्याचा कुशीत होती. तिने हळूच मान वर करून आपल्या नवऱ्याचा तो गोड चेहरा पाहिला आणि मनातून हसून म्हणाली, आय लव्ह यू अर्जुन. ती बेडवर उठून बसली. तिने अर्जुनच्या कपाळावर आलेले केस बाजूला सारले आणि तिथे किस केला. त्यानंतर ती तिथून उठून वॉशरूममध्ये गेली. आंघोळ करून आल्यावर तिने कुर्ता घातला आणि ती स्वयंपाकघराच्या दिशेने गेली. रमा आताच उठून आंघोळ करून आली होती. तिने पाहिले तेव्हा अदितीने देवघरातील जुनी फुले काढून नवीन फुले ठेवत होती. अदिती, आत्ता आलीस का गं बाळा, असे विचारत ती स्वयंपाकघरात गेली. हो आई, आत्ताच आले. थोडा उशीर झाला असे म्हणत तिने पूजा संपवली. तिने डोळे बंद केले आणि देवाजवळ प्रार्थना करू लागली. देवा, मला आई होण्याचे भाग्य दे रे, अशी तिने देवाला विनवणी केली. ती देवघरातून बाहेर आली आणि तुळशीची पूजा करून स्वयंपाकघरात आली. रमाने कॉफी तयार करून तिच्या हातात दिली तेव्हा ती म्हणाली, आई, कांदा आणि मिरची चिरून ठेव, मी येऊन उपमा बनवते, असे सांगून तिने कॉफीचा ट्रे घेतला आणि ती खोलीत गेली. अर्जुन आत्ताच उठून बेडवर बसला होता. खोलीचा आत आलेल्या आधी तिने म्हटले, गुड मॉर्निंग अर्जुन, घ्या कॉफी, असे म्हणत तिने त्याला कॉफी दिली. त्याने ती कॉफी घेतली आणि आधी तिला स्वतःकडे वळून आपल्या मांडीवर बसवले.
तिच्या नाजूक गळ्याजवळ आपले तोंड लपवून तो म्हणाला, तुझा सुगंध खूप छान येत आहे, असे म्हणत त्याने तिच्या गळ्यावर एक छान किस केला. तेव्हा लाजत ती म्हणाली, अर्जुन, माझी अंघोळ झाली आहे. तिच्या डोक्याला गुंडाळलेला टावेल तिने काढला आणि तिचे केस मोकळे सोड. अंघोळ झाली असेल तर काय झाले डार्लिंग, तू तर पूजा शुद्ध करून आली आहेस ना, थोडा वेळ लाड करू दे ना, असे म्हणत अर्जुन तिच्या गळ्यापासून कानापर्यंत ओठांनी किस करत खेळू लागला. अदितीने डोळे बंद केले आणि ती त्याच्या स्पर्शाचा आनंद घेऊ लागली. मग तिने हळूच डोळे उघडले आणि म्हणाले, अर्जुन, ऑफिसची वेळ होईल, आधी कॉफी प्या. तिचे बोलणे ऐकून त्याने तिला शेजारी बसवले आणि कॉफी पिऊन संपवली. कॉफी संपवून तो म्हणाला, अदिती मॅडम, आता तुम्ही माझ्या तावडीतून सुटू शकता, पण रात्री? ती रात्र फक्त आपलीच असेल. त्याच्या ह्या बोलण्यावर अदिती लाजली आणि म्हणाली, तुम्ही अर्जुन शेकावत नाही तर अगदी पोपटराव आहात. आता लवकर उठा, आंघोळ करा आणि तयार होऊन या. तुमच्यासाठी गरम गरम उपमा बनवते, असे म्हणून तिने स्वतःची कॉफी पिऊन संपवली. तिने अर्जुनसाठी कपडे काढून ठेवले आणि कॉफीचे कप असलेला ट्रे घेऊन ती खाली आली. आई, झाले का ग, असे विचारत अदिती स्वयंपाक घरात आली. बाळा, काल तू आणि अर्जुन दोघेच घरी आलात. शकुंतला मॅडम कुठे आहेत? आणि अखिलेश भाऊजी सुद्धा आले नाहीत, रामाने विचारले. आई, तुला अजून ही गोष्ट माहीतच नाही आहे? काय झाले माहीत आहे का? सायली आता आई होणार आहे ग. तिचे आता 1.5 महिने झाले आहेत. डॉक्टरांनी तिला पूर्ण आराम करायला सांगितलं आहे. म्हणूनच तिची काळजी घेण्यासाठी सासूबाई तिथेच थांबल्या आहेत. आणि आपली मुलगी गरोदर आहे हे समजल्यावर मामाजी सुद्धा म्हणाले की मी पण तिथेच राहतो. अदिती म्हणाले. ती बोलत असताना तिच्या बोलण्यातील आनंद दिसत होता, पण तिच्या डोळ्यातील लपलेले दुःख रमाला जाणवल्याशिवाय राहिले नाही. माझं सोन्या, काय झाले ग बाळा? तुझ्या बोलण्यातला आनंद तुझ्या डोळ्यात का दिसत नाहीये ग? रमाने विचारले. रमाने इतके विचारताच कालपासून रोखून धरलेले सगळे दुःख बाहेर आले. अदितीने रमाला घट्ट मिठी मारली आणि ती जोरात रडू लागली. काय झाले ग मुली, काय झाले, असे विचारत रमाने तिच्या डोक्यावरून प्रेमळ हात फिरवला. आई, आत्या काल माझ्याशी खूप वाईट वागल्या ग, असे म्हणत अदितीने शकुंतला यांनी जे काही केले होते ते सर्व रमाला सांगितले. हे ऐकून रमालाही खूप वाईट वाटले, कारण अदितीच्या गर्भाशय थोडं कमजोर आहे एवढेच डॉक्टरांनी सांगितले होते. तिला कधीच मुले होणार नाहीत असे डॉक्टरांनी म्हटले नव्हते. त्यामुळे शकुंतला यांनी असे वागावे ह्यावर रमाचा विश्वास बसणे कठीण होत होते. पण अदिती तरी कोठे कशाला बोलेल. शॅम्पू संपला आहे म्हणून शॅम्पू मागण्यासाठी खाली आलेला अर्जुन तिथेच थांबला. रमा आणि अदिती ह्या दोघांमध्ये चाललेले सर्व बोलणे त्याने मागून पूर्णपणे ऐकले होते. माझी आई खरोखरच असे काही करू शकते का, याबद्दल त्याच्या मनात शंका निर्माण झाली. पण दुसरीकडे अदितीने खोटे बोलून तिला जरी काय फायदा होणार होता, असं विचार त्याने केला. त्यानंतर तो तिथून गुपचूप आपल्या खोलीत परत गेला. अदितीने पटापट उपमा बनवला आणि ती सुद्धा ऑफिसला जाण्यासाठी तयार व्हायला खोलीत आली. तोपर्यंत अर्जुन सुद्धा आंघोळ करून आरशासमोर उभा राहून तयार होत होता. पण रमासोबत अदितीचे काय बोलणे झाले आहे हे आपल्याला काहीच माहीत नाही अशा भावाने तो तिथे उभा राहिला. अदिती आत आल्यावर तो तिच्या पाठीमागून आला आणि अदितीला घट्ट मिठी मारली. तो म्हणाला, अदिती, आज नाश्त्याला काय बनवले आहेस? उपमा बनवला आहे अर्जुन. पण आज अचानक असे का विचारत आहात, तिने विचारले. कारण तो एरवी कधीच आधी विचारत नव्हता, तर थेट डायनिंग टेबलापाशी येऊन बसत नाही तोपर्यंत काय नाश्ता आहे असे कधी विचारत नसायचा. म्हणूनच अदितीला आश्चर्य वाटले आणि तिने तसे विचारले. असे काही नाही अदिती, सायलीला तू बनवलेला स्वयंपाक खूप आवडतो ना, मग आपण ऑफिसला जाण्यापूर्वी सायलीच्या घरी जाऊन तिला नाश्ता देऊन आणि तिच्याशी 2 शब्द बोलून का जाऊ नये, असे म्हणत त्याने तिच्या चेहऱ्यावरील भाव बारकाईने टिपले. सायलीच्या घरी जाऊन
जाऊया असे अर्जुनने म्हणताच अदितीच्या चेहऱ्याचे भाव अचानक बदलून गेले. आनंदाच्या जागी तिच्या मनावर भीती दाटून आली. पण अर्जुन समोर ते दाखवता येत नसल्यामुळे ती उगीच केविलवाने हसत म्हणाली, ते अर्जुन, मी असे म्हणते म्हणून वाईट वाटून घेऊ नका. मी 2 दिवस हॉस्पिटलच्या चक्रा मारल्यामुळे ऑफिसमध्ये अकाउंट्सचे काम खूप पेंडिंग आहे. मी तुमची पत्नी आहे म्हणून मी कामात अशी सूट घेणे कितपत योग्य आहे तुम्हीच सांगा. तिला सुद्धा सायलीला भेटायची, तिची काळजी घ्यायची आणि तिच्या आवडीचे पदार्थ बनवून द्यायची मनापासून खूप इच्छा होती. पण आदल्या दिवशी शकुंतला हिने ज्या प्रकारे वर्तन केले होते त्यामुळे आपल्यामुळे सायलीला विनाकारण काही वाईट होईल का अशी भीती तिच्या मनात होती. कारण आपल्यामुळे सासूबाई किती घाबरल्या होत्या हे आधी तिने स्वतः डोळ्यांनी पाहिले होते. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव तिने टिपले होते. माझ्यामुळे त्यांची शांतता भंग होऊ नये म्हणून सायलीच्या घरी जाणे टाळण्यासाठी तिने ऑफिसचं कामाचे कारण दिले होते. अर्जुनला ती असे का बोलत आहे हे चांगल्या प्रकारे समजले होते. तो म्हणाला, ठीक आहे, तर मग तू बनवलेला नाश्ता मी सायलीला नेऊन देतो आणि मग ऑफिसला येतो. तू पुढे निघ. आदितीनेही त्याचे बोलणे मान्य केले. ते दोघे डायनिंग टेबलापाशी आले तेव्हा रमाने दोघांना नाश्ता वाढला आणि ती स्वतःही नाश्ता घेऊन बसली. तिघांनी नाश्ता संपवल्यानंतर अर्जुन रमाकडे पाहत म्हणाला, मावशी, एका डब्यात नाश्ता भरून द्या, मला तो सायलीला द्यायचा आहे. तिने एका डब्यात नाश्ता भरून दिला. अदिती ऑफिसच्या दिशेने निघून गेली तर अर्जुन आपल्या बहिणीच्या घराकडे निघाला. विकासच्या घरी सासूबाई असल्यामुळे त्याला ऑफिसचे काम करण्यात कोणतीही अडचण येत नव्हती. सकाळी उठून फ्रेश झाल्यावर त्यांनी शकुंतला यांनी बनवलेले पोहे खाल्ले आणि तो ऑफिसला निघून गेला होता. अखिलेश सुद्धा ज्वेलरी शॉपवर गेले होते. आई आणि मुलगी दोघी एकत्र बसून नाश्ता करत होत्या. तेवढ्यात घराची बेल वाजली. शकुंतला ह्यांनी दरवाजा उघडला तेव्हा आपला मुलगा अर्जुन आल्याचे पाहून त्यांना खूप आनंद झाला. ये अर्जुन, आत ये. ह्यावेळी तरी एकटाच आला आहेस ना, त्यांनी विचारले. आपल्या आईने अशा प्रकारे विचारलेले ऐकून अर्जुन म्हणाला, हो आई, मी एकटाच आलो आहे ग. का ग, अदितीने पण यायला हवे होते का, त्याने मुद्दामच असे विचारले. आता आपण काय बोलून गेलो ह्याची शकुंतला ह्यांना जाणीव झाली. आपल्या ह्या मूर्खपणावर त्यांनी स्वतःलाच दोष दिला आणि म्हणाल्या, मी तसे नाही म्हणाले रे अर्जुन, आता ते सगळे कशाला, चल आत ये, मी छान पोहे बनवले आहेत, चल खाऊन घे, असे म्हणत त्या त्याला आत घेऊन गेल्या. अर्जुन आपल्या बहिणीच्या शेजारी येऊन बसला. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तो म्हणाला, तुला तर हे पोहे बनवता येत नाहीत ना, मग आज अचानक कसे काय बनवले ग, त्याने विचारले. दादा, काल मी अशीच सहज इंस्टाग्राम पाहत होते तेव्हा आईच्या हाताची चव नावाचे एक पेज दिसले. त्या खूप वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती वस्तू घालून प्रीमियम बनवतात. फक्त आपल्याला आपल्या आवडीचं भाज्या टाकून शिट्टी काढली की अगदी वहिनी बनवते तसेच चव येते, माहीत आहे का. आणि हे पोहे सुद्धा त्यानेच बनवलेले आहेत. फक्त गरम पाणी टाकून 10 मिनिटे ठेवायचे आणि खायचे. मी खरं सांगते दादा, खूप छान झाले आहेत. तिथूनच मागवले होते आणि आज तेच बनवले आहे, सायली म्हणाली. ठीक आहे, मग तू ते दुपारी का, आता तुझ्या वहिनीने बनवलेला हा गरमागरम उपमा का, चल मीच तुला भरवतो, असे म्हणत अर्जुनने चमचा हातात घेतला. तेवढ्या शकुंतला ह्यांनी मध्येच तोंड घालत म्हटले, अर्जुन, तिला सकाळपासून खूप उलट्या होत आहेत रे, त्यातच आता जर हा रव्याचा नाश्ता दिला तर तिला अजून जास्त उलट्या होऊ शकतात. अगं आई, तू अशी का वागत आहेस, तिला आवडतो म्हणूनच मी हा उपमा आणला आहे, ती खाईल, तू गप्प बस, असे सांगत अर्जुन सायलीला उपमा भरवू लागला. शकुंतला मात्र अगदी चिंतेने त्या दोघांकडेच पाहत राहिल्या. अर्जुनने स्वतः आणलेला तो सगळा नाश्ता सायलीला भरवला आणि तो उठला. मी आता निघतो सायली, तुला जे काही हवे असेल तर तुझ्या या दादाला फक्त एक फोन कर, तो तुला आणून देईल, असे सांगत त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तो तिथून निघून गेला. सायलीला त्या दिवसापासूनच गरोदरपणात होणारा सकाळचा त्रास म्हणजे मॉर्निंग सिकनेस सुरू झाला होता. सकाळी उठल्यावर तिचे डोके गरगरत होते तेव्हा विकासने तिला बसून स्वतः दूध आणून दिले होते. सायलीने दूध
प्यायल्यानंतर ती आंघोळ करेपर्यंत तो तिच्यासोबतच होता आणि नंतर त्याने तिला शकुंतला ह्यांच्याजवळ आणून सोडले होते. तसेच त्याने सकाळी सायलीला आलेल्या ह्या चक्राबद्दल जेव्हा शकुंतला ह्यांना सांगितले तेव्हा गरोदरपणात सुरुवातीचं पहिल्या 3 महिन्यात हे सगळे होतच असते बाळा. उलटी होणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे किंवा एखाद्या जेवणाच्या वासाने म्हणजे डाळ शिजताना किंवा भात शिजताना येणाऱ्या सुगंधाने सुद्धा उलटी येते. नंतर सगळे नीट होईल. तू काही काळजी करू नकोस. मी तिच्या जवळच राहून तिची काळजी घेईन. तू काळजी न करता कामावर जाऊ नये असे त्याने सांगितले होते. सायली नाश्ता करून थोड्याच वेळात वॉश बेसिनकडे धावली आणि तिने खाल्लेला सगळं उपमा उलटी करून बाहेर काढला. आधीच घाबरलेला शकुंतला सायलीच्या पाठीमागे आल्या. त्या तिची पाठ थोपटत म्हणाल्या, त्या दरिद्रीने, त्या वांजोटीनं स्वतःच्या हाताने बनवलेला उपमा खाल्ल्यामुळेच तुला ही उलटी झाली आहे. त्या तोंडाला येईल तसे बोलत होत्या. सायलीला तिची आई अशी का बोलत आहे हे समजले नाही. तिने तोंड धुतले आणि आईकडे पाहत विचारले, आई, तू वहिनीबद्दल असे काही का बोलत आहेस ग? नेमक्या ह्याच वेळी आपली कारची चावी विसरलेला अर्जुन सुद्धा तिथे परत आला होता. त्याच्या आईने अदितीबद्दल बोललेले हे सगळे शब्द त्याच्या कानावर पडले. त्याची आई आता पुढे काय बोलणार आहे हे जाणून घेण्यासाठी तो तिथेच आपले हात छातीवर बांधून शांतपणे उभा राहिला. हो ग सायली, त्या दिवशी जेव्हा तू प्रेग्नेंट आहेस म्हणून तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते तेव्हा तुझ्या वहिनी तिथे आली होती, आठवते का? असे विचारल्यावर सायलीला सुद्धा आता तो दिवस आठवला. हो आई, ती म्हणाली. हो ग बाळा, त्याच दिवशी जेव्हा तू डॉक्टरांना भेटायला आत गेलीस तेव्हा मी बाहेर असलेल्या नर्सला विचारले होते. त्यावर तिने मला काय सांगितले माहीत आहे का? अदितीला कधीच मूल होऊ शकत नाही म्हणे. ते ऐकून माझे मन किती व्याकुळ झाले होते हे तुला माहीत नाही ग. मला तुझ्या बाळाकडून आजी म्हणून ऐकण्याची जितकी हौस आहे तितकीच माझ्या मुलाच्या बाळाकडूनही आजी म्हणून ऐकण्याची इच्छा आहे ग. पण तिला मूल होऊ शकत नाही हे ऐकल्यावर माझे मन पार तुटले. माझी स्वतःच्या भावाची मुलगी आहे हा जिव्हाळा सुद्धा संपून गेला ग. माझ्या वंशाचा दिवा कसा वाढणार तू सांग. म्हणूनच तिथे राहिले तर माझ्या तोंडून काहीतरी वाईट निघेल. मी तिला दुखवेन आणि स्वतःही दुःखी होईन. शिवाय अर्जुनच्या नजरेतही वाईट ठरेन या भीतीने मी इथे आले. त्यात तू सुद्धा इथे एकटीच असशील म्हणून आले. त्यामुळेच काल मी मुद्दाम तिच्याशी बोलले नाही आणि ती तुला मिठाई भरवायला आली तेव्हा मी ती खाली पाडली. मी तुला आपल्या घरी घेऊन जाऊ शकले असते पण तिची वाईट नजर तुझ्यावर पडेल या भीतीने मी आणि तुझे बाबा इथेच थांबलो आहोत, त्या म्हणाल्या. पण आई आणि मुलगी ह्यांच्यात चाललेला हा प्रत्येक शब्द अर्जुनने ऐकला आहे याची त्या दोघींना अजिबात कल्पना नव्हती. तो जसा आला होता तसंच कोणताही आवाज न करता गुपचूप बाहेर गेला आणि त्याने पुन्हा दरवाजा वाजवला. दरवाजा उघडलेला शकुंतला ह्यांनी अर्जुनला पाहिले. त्याने चेहऱ्यावर खोटे हसू आणत विचारले, काय झाले अर्जुन? काही विसरलास का रे? आपण काहीच ऐकले नाही असं आणत तो म्हणाला. हो आई, माझ्या कारची चावी विसरलो होतो. खालीपर्यंत गेलो आणि पुन्हा वर आलो असे त्याने खोटे सांगितले. हो का, चल आत ये आणि घेऊन जा असे म्हणत त्यांनी त्याला घरात घेतले. आत आलेल्या अर्जुनने आपल्या बहिणीकडे पाहिले आणि म्हणाला, सायली, तुला अजून काही हवे असेल तर सांग, मी तुझ्या वहिनीच्या हाताने बनवून आणून देईन. हे ऐकून सायलीने आपल्या आईकडे पाहिले. तिचाही आता तिच्या आईचं बोलण्यावर विश्वास बसला होता. कारण मोठे लोक उगाच असे बोलत नाहीत असे तिला वाटले. अरे अर्जुन, काही नको रे, मी नाही का बनवून देणार तिला खाऊ पिऊ? बिचारी अदिती सुद्धा ऑफिसचे काम करून थकलेली असते, ती आराम करू दे. तसेच तू आता जो उपमा भरवलास त्या सगळ्याची तिने उलटी केली, शकुंतला म्हणाल्या. अर्जुनला आता सर्व सत्य माहीत असल्यामुळे तो म्हणाला, ठीक आहे आई, तसेच होऊ दे. सायलीला घरचे जेवण नाश्ता नको तर नको, पण किमान बाहेरचे पदार्थ तरी सांग, मी आणून देईन. कारण आईला पिझ्झा बर्गर फ्रेंच फ्राईज बनवता येत नाही ना, म्हणूनच सांगतोय. असे बोलून त्याने
कारची चावी घेतली आणि तो ऑफिसला जाण्याऐवजी थेट घरी गेला. तिथे गेल्यावर त्याने अदितीने दाखवलेले सर्व रिपोर्ट घेतले आणि तो त्याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना भेटण्यासाठी गेला.